आंदोलन दिल्लीत पेटलं, कोल्हापुरात गोकुळच्या कर्मचाऱ्यांसाठी मनसे मैदानात। नीटच्या पोरांनी तिकडे दिल्लीत माहोल तापवलाय, तर इकडे कोल्हापुरात त्यांच्यावर जोरदार झुंपली आहे। कारण गोकुळच्या कर्मचाऱ्यांसाठी आता मनसेनं दंड ठोपटलेत। कारवाईचा इशारा देणाऱ्या भाजपला मनसेनं थेट शड्डू ठोकत आव्हान दिलंय। त्यामुळे दिल्लीत राडा, कोल्हापुरात गोंधळ अशी स्थिती पाहायला मिळते। या कुटाणा नेमका काय आहे या व्हिडिओतून आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। देशाची राजधानी दिल्ली इथं सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे पडसाद आता थेट महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात उमटलेत। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असून संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर शिस्तभंग कारवाई करण्याची मागणी केली आहे। भाजपच्या या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेतली असून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलाय। केवळ एखाद्या आंदोलनाला वैचारिक पाठिंबा दिला म्हणून कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करणं हे हुकुमशाही प्रवृत्ती आहे आणि लोकशाही मूल्यांची गळचेपी करणारे आहेत, असा थेट आरोप मनसेनं या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत केलाय। जर प्रशासनानं दबावाखाली येऊन कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई केली तर मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा सज्जड इशारा मनसेचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिलाय। यामुळे दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी आता कोल्हापुरातील गोकुळ दूध संघात पडली असून यावरून भाजप आणि मनसे यांच्यात थेट संघर्ष सुरू झालाय। दुग्ध व्यवसायामध्ये एक नंबरला असणाऱ्या गोकुळ हा कर्मचाऱ्यांच्या जीवावरती उभा आहे आणि अशा कर्मचाऱ्यांच्या पोटावरती उठणाऱ्या या सत्ताधीशांना आमचं एकच सांगणं आहे की आज सोनम वांगचुक यांनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी परवानगी घेऊन स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून त्यांनी आज त्या ठिकाणी पाठिंबा दिला। या पाठिंबा दिला म्हणून पोटशूळ उठलेल्या, कारण मुळातच पोटशूळ उठलेल्या यांची सत्ता आहे। जंतर मंतरवरती माता भगिनींना, विद्यार्थ्यांना कुत्र्यासारखं बडवून टाकलं। त्याच पद्धतीनं गोकुळच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकून नवीन 1700 कर्मचाऱ्यांची भरती करायची आणि त्याच्या भरतीतून लाखो रुपये कमवायचं हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी रचलेलं आहे। ज्यामुळे त्यांनी या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा असं निवेदन दिलेलं आहे आणि हे प्रशासक मंडळाच्या वागण्यावरनं हे दिसतंय। येणाऱ्या 2-3 दिवसात ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्यांना नोटिसा देऊन त्यांना बरखास्त करायचं नियोजन केलंय। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरेंच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गोकुळवरती हा धडक मोर्चा आणलेला आहे। आज या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांना आम्ही प्रेमाने निवेदन दिले आणि त्यांना एकच सांगणं आहे, एकाही कर्मचाऱ्यावरती कारवाई खूप लांबची गोष्ट आहे। जर एकाही कर्मचाऱ्याला जर का नोटीस दिली तर या प्रशासकीय मंडळाचा अध्यक्ष आणि त्यांचं संचालक मंडळ यांची कपडे फाडून यांना या गोकुळच्या बाहेर रस्त्यावरती उडवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेल। कारण जर का या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरावरती जर अन्याय करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अपमान आणि हे त्रास आणि ह्या जुलमी अत्याचार कदापि सहन करणार नाही। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर इथं नीट परीक्षा पद्धतीतील घोटाळे, वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार आणि शिक्षण क्षेत्रातील आवश्यक सुधारणांसाठी आमरण उपोषण सुरू केलंय। या आंदोलनाला देशभरातून विविध स्तरातून पाठिंबा मिळतोय। कोल्हापुरातही या आंदोलनाचे पडसाद उमटलेत। गोकुळ दूध संघाच्या कर्मचारी संघटनेनं या शैक्षणिक लढ्याला आपला नैतिक पाठिंबा जाहीर केला। गोकुळच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एक गेट मीटिंग आयोजित केली होती। या सभेदरम्यान कर्मचाऱ्यांनी सोनम वांगचुक यांच्या मागण्यांचे समर्थन केले आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे व्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली। गोकुळच्या आवारात कर्मचाऱ्यांनी केलेल्या या केंद्र सरकार विरोधी आंदोलनाची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते आक्रमक झाले। भाजपच्या मते गोकुळ ही एक महत्त्वाची सहकारी संस्था असून तिचे एक ठराविक नियम आणि शिस्त आहे। संस्थेच्या आवारात त्यातही अधिकृत गणवेश परिधान करून कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे कोणत्याही राजकीय आंदोलनात भाग घेणं हे पूर्णपणे नियमांचं उल्लंघन आहे।
या भूमिकेतून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोकुळच्या कार्यालयावर धडक दिली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या आवारात आणि दालनांमध्ये जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला। ज्यावेळी भाजपचे शिष्टमंडळ कारवाईची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी गेलं तेव्हा कार्यालयात संबंधित वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासकीय मंडळाचे सदस्य उपस्थित नव्हते। त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच आपले मागणीचे निवेदन चिटकवले। या निवेदनात त्यांनी स्पष्ट केलं होतं की सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे थेट राजकीय आंदोलनात सहभागी होता येत नाही। त्यामुळे या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या आणि त्यात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची किंवा दंडात्मक कारवाई करण्यात यावी। भाजपने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतर गोकुळ कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र हा वाद एवढ्यावरच थांबला नाही। कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या संभाव्य कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तातडीनं मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। मनसेचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं गोकुळच्या प्रशासकीय मंडळाची भेट घेऊन त्यांना एक सविस्तर निवेदन सादर केलं। मनसेनं भाजपच्या या मागणीचा आणि त्यांच्या दबाव तंत्राचा तीव्र शब्दात निषेध केलाय। प्रसाद पाटील यांनी प्रशासनाला सुनावलंय की भारत एक लोकशाही देश असून प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही संस्थेचा कर्मचारी असला तरी, त्याला आपली वैचारिक भूमिका मांडण्याचा आणि एखाद्या चांगल्या सामाजिक चळवळीला नैतिक पाठिंबा देण्याचा पूर्ण अधिकार आहे। सोनम वांगचुक यांचं आंदोलन हे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून ते देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे। अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर जर कर्मचाऱ्यांनी केवळ आपली सहानुभूती दर्शवली असेल तर त्याला गुन्हा मानता येणार नाही। मनसेनं आपल्या निवेदनात भाजपच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे। लोकशाहीत विरोध करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येऊन जर गोकुळ प्रशासनानं कर्मचाऱ्यांवर कोणत्याही सूडबुद्धीनं कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रीय नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही। भाजप ज्या प्रकारे प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करते ते कोल्हापूरच्या पुरोगामी विचारांना आणि सहकार संस्कृतीला धरून नाहीये। कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी मनसे पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरेल आणि गोकुळच्या दारात तीव्र आंदोलन छेडेल असा थेट इशाराही यावेळी देण्यात आलाय। मनसेच्या या एंट्रीमुळे आता हा लढा केवळ कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील राहिलेला नसून त्याला पूर्णपणे राजकीय स्वरूप प्राप्त झालाय। या वादामुळे गोकुळ दूध संघाचे अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालाय। गोकुळ हा कोल्हापूरच्या अर्थकारणाचा कणा मानला जातो आणि त्यावर ताबा मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष नेहमीच चुरशीत असतात। त्यामुळे गोकुळमध्ये भाजप विरोधी भूमिकेतून संस्थेतील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवणे, अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी घेतलेली केंद्र सरकार विरोधी भूमिका भाजपला राजकीय दृष्ट्या कोंडीत पकडणारी वाटली, ज्यामुळे त्यांनी आक्रमक पाऊल उचलले। दुसरीकडे मनसेनं या मुद्द्याचं भांडवल करत कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारा एकमेव पक्ष म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यामुळे येणाऱ्या दिवसात गोकुळ प्रशासन या दोन्ही पक्षांच्या कात्रीत कसे सापडते आणि यावर काय सुवर्णमध्य काढते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सध्या गोकुळच्या प्रशासकीय मंडळासमोर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे सत्ताधारी भाजपचा कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा मोठा दबाव आहे, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिलेली मनसे आणि इतर कामगार संघटना आंदोलनाचा इशारा देत आहेत। कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास संस्थेतील कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची आणि कामगार असंतोष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, तर दुसरीकडे कारवाई टाळल्यास भाजप या मुद्द्यावरून अधिक आक्रमक होऊन आंदोलनाचं हत्यार उपसण्याची शक्यता आहे। या वादाची धग किती काळ दगदगत राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।